आज आपण पाहूयात महाराष्ट्र लोकसंख्येमधील जे काही लिंग गुणोत्तर आहे ते 1991 ते 2011 मध्ये कसं चेंज झाले. म्हणजे 2011ला 929 आहे हा आकडा आपल्याला चांगला पाठ आहे, परंतु त्याचं कंपॅरिझन करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. 1991ला आणि 2001ला आणि 2011ला या 3 जनगणनेमधला काय डिफरन्स आहे ते आपण पाहूयात. तर आपल्याला 2011चा 929 हा आकडा चांगला पाठ झालेला आहे. आपण आणि त्याच्यामधला बदल किती आहे, +7. आपण ना 7-12 लक्ष ठेवायचं. मग 929 मधून 7 वजा करायचे, आपल्याला भेटतं 922 आणि इकडे 12 अधिक करायचे, मग 922 मध्ये 12 ॲड केल्यानंतर आपल्याला 934 मिळतात. तसंच खाली एकूण झाला. आता आपल्याला ग्रामीणसाठीचं बघायचं आहे. 952 आहे 2011साठी, त्याच्यामध्ये आपल्याला अधिक 8 करायचे आहेत, म्हणजे 960 2001चं आहे आणि 1991चं 972 आहे. तर हे कसं लक्षात राहील, 60 मध्ये 8 मिळवले तर 52 होतात आणि 60 मधून 12 घालवले तर 60 मध्ये 12 मिळवले तर 72 होतात. आणि खाली 903 ही संख्या पाठ करायची आहे. 903 वरून आपल्याला 903 मधून 30 वजा केल्यावर आपल्याला 873 मिळतात आणि 873 मध्ये 2 मिळवल्यावर आपल्याला 875 मिळतात. अशा प्रकारे आपल्याला फक्त या 3 संख्या पाठ करायच्या आहेत. 929, 952, 903, 7-12, 8-12 आणि 2-30. हा 30चा आणि 2चा फरक लगेच लक्षात राहून जातो, कारण तो खूप जास्त आहे 30चा फरक. तर आपण असं म्हणू शकतो की ग्रामीण भागातलं जे काही लिंग गुणोत्तर आहे तर 2011 मध्ये ते -8 झालं, ही खूप वाईट गोष्ट आहे. आणि नागरी भागामध्ये ते +30 आहे, म्हणजे 30ने वाढलेलं आहे लिंग गुणोत्तर. ही चांगली गोष्ट आहे, परंतु तरीसुद्धा हा आकडा काही एवढा समाधानकारक नाही आहे 903 हा. चला तर आपण पुढे पाहूयात. साक्षरता बघून घेऊयात आता आपण. महाराष्ट्र ग्रामीण व नागरी साक्षरतेची टक्केवारी. तर 1991चे आकडे दिलेले आहेत, 2001चे आकडे दिलेले आहेत आणि 2011चे आकडे दिलेले आहेत. तर आपण सगळ्यात जास्त फोकस 2011च्या आकड्यांवर करूयात. काही लोकसंख्या पुरुष स्त्री यांची तुलना केली आहे आणि इकडं एकूण ग्रामीण आणि नागरी अशी तुलना केली. म्हणजे 2011ला आपल्या महाराष्ट्राची किती आहे साक्षरता टक्केवारी असं विचारलं तर 82.3. तर 82.3 हा आकडा आपल्याला चांगला पाठ झालेला आहे. मग 82.3 आणि त्याच्या खाली ग्रामीणची घ्यायची 7-7, नागरीची घ्यायची 8-8. ग्रामीणची कमीच असणार ना नागरीपेक्षा, म्हणून सेम आहेत असं लक्षात ठेवायचं. आणि 77, 88 असं हे 2 आकडे लिहून घेतले, हाच आकडा इकडे कंटिन्यू करायचा. 88 इकडे घ्यायचा, 88, 88.69, 88.4 एवढं मॅटर नाही करत. 88.69 एकदा नागरीचं झालं ना, तोच पुरुषांना घ्यायचा. म्हणजे नगरामध्ये जेवढे लोक साक्षर आहेत तेवढेच पुरुष साक्षर आहेत ओव्हरऑलमध्ये. ओव्हरऑलचे पुरुष 88 घेतले की स्त्रिया 90 घ्यायच्या. इथे बघा, स्त्रियांची ओव्हरऑलच्या स्त्रिया जास्त आहेत, त्यांची संख्या चांगली आहे. 88 घेतला, 90 घेतला. 90 वरून आपण 90 झालं, इथं 90 लिहिला की इकडे 92 लिहून घ्यायचा. कोण? नागरीचे पुरुष 92 आणि या दोघांच्या मधली संख्या 85.15. 15 नाही लिहिलं तरी जमते. आता इथे स्त्रिया 90 आहेत एकूणसाठी, ग्रामीणच्या स्त्रिया 68. हा आकडा सगळ्यात कमी, एवढ्या सगळ्या जनगणनेमधला हा आकडा सगळ्यात कमी आहे, त्याच्यामुळे हा लक्षात राहून जातो. 68 किती? 68 आणि इथे 84.8 आहे, म्हणजे ह्याला आपण ओव्हरऑल 85 समजू. 85, 90, 85, हाच 85 इकडे घ्यायचा. आता आपण हे ना थोडं लिहून बघूयात आपल्याला जमतंय का. चला तर आपण या फिलिंग द ब्लँक्स भरण्याचा प्रयत्न करू. 2011 मध्ये आपण काय पाहतोय, साक्षरता किती होती? 82.3. हा आकडा तर आपल्या सर्वांना पाठ आहे. आता ग्रामीण म्हणजे किती असणार? कमी, 77 घेऊ. नागरी 88 नागरी पुरुषांची, तीच ओव्हरऑल पुरुषांची गेली 88 आणि स्त्रियांची सर्वात जास्त आहे म्हणून 90 हा आकडा लगेच पाठ होऊन जातो. इथे 90 स्त्रियांची, पुरुष म्हणजे ओव्हरऑलच्या स्त्रिया जेवढ्या शिकलेल्या आहेत ना त्याच्यापेक्षा पुरुष थोडेसे शिकलेले आहेत नागरीचे, म्हणून ह्याचे 92 घेतले. आता ग्रामीणचे पुरुष किती आले, या दोघांच्या मधला आकडा
85. आता इथे स्त्रिया ओव्हरऑलच्या स्त्रिया 90 आहेत, ग्रामीणच्या स्त्रिया सगळ्यात कमी आहेत म्हणून याचा आला 68. आणि हा आकडा किती होता आपला इथं 90 म्हणून 5 गेले 85. ठीक आहे, आपण म्हणजे एक्झॅक्ट आकडा नाही घेतलेला, परंतु एवढी पुढची संख्या जरी आपल्याला माहीत असेल ना तरी मागचे 0.1 2 3 4 काय असेल ते आपण करू शकतो ॲडजस्ट ऑन दी स्पॉट. एक्झाममध्ये आपण ऑप्शन पाहून. आता आपण पाहूयात महाराष्ट्र बालिका बालकांचे लिंग गुणोत्तर 0 ते 6 वर्ष वयोगटातलं. आणि आपल्याला कोणाशी कम्पेअर करायचं आहे 1991, 2001, 2011. 1991चा आपण थोडा वेळ बाजूला राहून देऊ आणि 2001 आणि 11 या दोघांची कंपॅरिझन आपल्याला आली ना तरी आपल्याला खूप झालं. तर आपल्याला लिंग गुणोत्तर म्हटलं की आपल्याला फक्त हाच आकडा माहीत असतो 894 आणि 2011चं ओव्हरऑलचं किती आहे 894. परंतु आयोग आता हाच प्रश्न कायम विचारायला असं नाही, तो आता हे आकडे विचारण्याचे जास्त चान्सेस आहेत. तर आपल्याला एक गोष्ट कळते की 2011पेक्षा 2001चं बालक बालिकांचं लिंग गुणोत्तर हे चांगलं होतं. आता जसं जसे आपण प्रगत होत जाऊ तसं लिंग गुणोत्तर खराब होत आहे. ठीक आहे, तर म्हणजे या तिन्ही संख्या तिघांपेक्षा कमी आहेत. बरोबर आहे, मायनस 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 म्हणजे तिघांमध्ये पण घट झालेली आहे. कितीची घट? 19ची, 26ची, 9ची. ठीक आहे, आता आपण ओव्हरऑल एक आकडा लक्षात घेऊ 894. त्याच्यामधून आपल्याला आता 894 त्याच्यामधून आपल्याला 19 वजा करायचे 913. किंवा आपण आहे ना सगळं सोडून देऊन आणि काय करू असं पाठ करून घेऊ. एकूण ग्रामीण नागरिक किती आहे 2001चे 13 16 8 13 16 8 900 13 16 8 900 13 16 8 किती 913 916 8 13 3 16 आणि 8 13 16 8 8 8 16 किंवा असं काहीतरी लक्षात ठेवायचं 13 3 16 आणि 8 8 16 आणि 13. आता 913 आहे, 900च्या वर किती आहेत 13. ते 13 कट करून टाकायचे आणि इकडून 6 घालवायचे. वरचे 9 इथं आहे ना ह्या ती सगळ्या संख्येला ना आपण 900 समजून घ्यायचं. ह्याला 900 समजलं तर ह्याच्यामधून 6 घालवायचे. 900मधून 6 गेले 894. ह्याला 900 समजलं म्हणजे इकडचे तर 16 गायब केले, ह्याला 900 समजलं आणि त्याच्यामधून 10 गायब केले तर आपल्याला 890 ही व्हॅल्यू येते. आणि इकडे 908 आहे, 908ला 900 समजायचं समजा, तिथून 8 तर गेलेलाच म्हणजे 900 समजलं म्हणजे आणि इथं 1 घालवायचं म्हणजे 899. म्हणजे यांना जेव्हा आपण 900 समजून घेतो ना तेव्हा याच्यातून आपल्याला फक्त 6 घालवायचे, 10 घालवायचे, 1 6 10 1 या 3 संख्या आपल्या लक्षात. चला बरं आपण एकदा पाहून घेऊयात. आणि वजा 19चा फरक पडला, वजा 26चा फरक पडला, वजा 9चा फरक पडला. एकूणमध्ये ग्रामीणमध्ये नागरीमध्ये ग्रामीणची व्हॅल्यू मध्ये घेतली बरं का, नागरीची खाली घेतली, एक लक्षात असू द्या प्रत्येक ह्याला. चला हे आपण लिहिण्याचा प्रयत्न करूयात. आता काय बरं आपण काय पाहतोय आता हे बालक बालिकांचं लिंग गुणोत्तर. बालकांचे लिंग गुणोत्तर तर आपल्याला 2001च्या व्हॅल्यू माहिती आहेत. टोटल किती 913. 13 3 16. 16च्या 2 भाग केले तर 8. 13 16 8. आता 13मध्ये आपल्याला याला 913 नाही समजायचं, 900 समजायचं. ह्या व्हॅल्यू किती आहेत 900च आहेत असं समजायचं. 900मध्ये आपण जेव्हा 6 वजा करू, इथं 6 वजा करायच्यात, इथं वजा 10 करायच्यात, इथं वजा 1, ठीक आहे. नाही 900मधून 6 गेल्यावर किती राहिले 894. 900मधून 10 गेल्यावर 890. 900मधून 1 गेल्यावर 899. चला आपण ह्या व्हॅल्यू इथे मॅच होत आहेत का पाहूयात. हो होत आहेत, म्हणजे आपण जे लिहिलेलं आहे ते सर्व बरोबर आहे. कितीचा फरक पडला इकडे 13 आणि इकडे 6 म्हणजे 13 आणि 6 वजा 19चा फरक पडला. इकडे हे 16 घालवले, इकडे 10 घालवले, 16 आणि 10 वजा 26चा फरक पडला. इकडे 8 घालवले, इकडे 1 घालवला, वजा 9चा फरक पडला. ठीक आहे, म्हणजे याच्यातला डिफरन्ससुद्धा आपल्याला विचारू शकतात. अशा प्रकारे आपण 2001-11 बालक बालिकांचे लिंग गुणोत्तर करून घेतलं आहे. चला जाता जाता आपण महाराष्ट्र धर्मनिहाय लोकसंख्या पाहून घेऊयात. हिंदूंची लोकसंख्या हे आपलं 2001चं आहे हे, आणि हे आपलं 2011चं आहे. तर एकपेक्षा आपण 11वर जास्त फोकस करू. 2011च्या जनगणनेनुसार हिंदूंची संख्या किती आहे 79.83. किती आहे 79.83 हिंदू. म्हणजे ही संख्या म्हणजे नाही का अशी पूर्ण नाही आहे, म्हणजे समजा 80 पॉईंट काय असती तर मग, पण ही थोडीशी कमी आहे, 80ला 1 कमी, त्याच्यामुळे ही संख्या ना अशी
टोचल्यासारखी लक्षात राहते 79.83. आणि मुस्लिमांची किती 11.54, बौद्धांची 5.81, जैनांची 1.25, ख्रिश्चन 0.96, शीख 0.20. ठीक आहे. पहिला क्रमांक हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन. आता आपण पाहूया कोणाची कमी झाली आणि कोणाची वाढली. मुस्लिम लोकसंख्येमध्ये वाढ झाली आहे, हिंदूंची कमी झाली, बौद्ध, जैन, ख्रिश्चन यांच्यामध्ये थोड्या प्रमाणात घट झालेली. ठीक आहे. तर वाढली कोणाची फक्त मुस्लिमांची किती 0.9 आणि हिंदूंची 0.54 कमी झालेली आहे. तर या गोष्टी आपण लक्षात ठेवून घेऊयात. हा एक महत्त्वाचा चार्ट आहे. हा एक चार्ट आपण शेवटचा पाहून घेऊ. महाराष्ट्राची भाषावार लोकसंख्या 2011 नुसार किती. सर्वात जास्त महाराष्ट्रात कोणती भाषा बोलली जाते. मराठी भाषा. किती बोलली जाते 68.93. 68 हा आकडा आपण मगाशी काय बघितलं होता, स्त्रियांचं ग्रामीणमधलं साक्षरता 2011 नुसार 68, तोच मराठी भाषिकांचा आकडा आहे 68. हिंदी 12%, उर्दू 6%, गुजराती 2%, भिल्ली 2%. गुजराती भिल्लीपेक्षा थोडीशी 2.1 आहे, भिल्ली 2.0 आहे. खानदेशी, तेलुगू, कानडी. आता मराठी 1 नंबर बोलतात हे तर सर्वांना माहिती, हिंदी पण 1 नंबर 2 नंबर बोलतात हे पण कोणी पण गेस करू शकते. पण उर्दू 3 नंबर आहे, गुजराती 4ला आहे आणि भिल्ली. उर्दू, गुजराती, भिल्ली, खानदेशी या 4 संख्या आता विचारू शकतात इथून पुढच्या पेपरमध्ये. ठीक आहे. मराठी, हिंदी ओके, उर्दू, गुजराती, भिल्ली, खानदेशी, तेलुगू, कानडी. ठीक आहे. तर अशा प्रकारे भाषा, कोणत्या भाषा, मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, भिल्ली, खानदेशी, तेलुगू. ठीक आहे.